एकमेकांची सोबत असली ना तर बऱ्याचशा गोष्टी लवकर होतात, वेळेत कंप्लीट होतात आणि ते करण्याचा कंटाळाही येत नाही। तर अशा तर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यासाठी एकमेकांची साथ पाहिजे आहे। पण खरं तर आता हेल्थ रिलेटेड जर कोणी कॉन्शियस असेल तर ते दोघंही असले पाहिजे, कारण ना दोघांपैकी एक जरी नसेल ना तर दुसऱ्यांचं काही खरं नसतं। म्हणजे समजा मी ठरवलं की मला हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे, डाएट करायचं आहे, चांगलं काहीतरी खायचं आहे आणि समोरच्या व्यक्तीला ह्यातलं काहीच करायचं नाही आहे, तर माझ्याकडूनही ते पॉसिबल नाही होत किंवा समोरच्याकडून पॉसिबल नाही होत। त्यामुळे दोघांची सोबत पाहिजे असते। आता मी हेल्थ रिलेटेड बोलते तर वर्कआउटबद्दल बोलते स्पेशली। तर अश्विन तर आधीपासूनच जिमला जात होते आणि त्यांचं कंटिन्यू जाणं होत होतं, कारण ते आहेत थोडेसे हेल्थ रिलेटेड कॉन्शियस आहेत आणि लक्ष देतात। पण माझं असं होतं की जिम जॉईन करायचं का, मला वाटतं की मागच्या वर्षीपासून माझं हे चालू होतं। पण फायनली आम्ही दोघांनी सोबत जिम जॉईन केलं आहे। म्हणजे माझं असं होतं की मला खरंच स्वतःवर डाऊट आहे अजूनही, पण मला माहिती आहे आता माझ्यासोबत अश्विन आहेत रोज जाण्यासाठी, सो रोज मला जावंच लागणार आहे। एखाद्या वेळी बुट्टी मारली तर मारली, पण सोबत याचसाठी लावलं आहे की दोघांनाही सोबत जाता येईल। तर आम्ही वर्कआउट करून आलो आणि त्यानंतर स्ट्रेचिंग तर जिममध्ये झालंच, पण घरी आल्यानंतर हा जो बार आहे तिथे सुद्धा थोडंसं मी स्ट्रेचिंग करते आणि खूपच आराम मिळतो। म्हणजे शोल्डर खूप पेन होत आहेत, त्यानंतर बॅक पेनला सुद्धा खूप आराम मिळतो आणि मस्त वाटतं स्ट्रेचिंग केल्यानंतर। तर आता अश्विनला आज काही ऑफिसला जायचं नाही आहे, त्यामुळे किचनमध्ये सध्या तरी माझी धावपळ नाही होणार आहे। म्हणून मस्तपैकी म्हटलं की जरा हेअर वॉश करावा, केसांना तेल लावून घेते, त्याचबरोबर ना मी फेस मसाजही करते आणि माझी जी ही छोटी मोठी जी काही झाडं आहेत त्यांना बघणं चालू असतं ती किती वाढली आहेत। आणि खरंच जेव्हा बघितलं ना तर हे टँगल हार्ट आधी मी त्या बाल्कनीत ठेवलं होतं तर असं वाटत होतं ह्याला काहीच वाढ नाही आहे, पण जेव्हापासून इकडे आणून ठेवलं म्हणजे जरा त्याला ऊन लागतंय ना तर इतकं मस्त ग्रो होतंय। ते तुम्हाला दाखवते मी की कसं ग्रो झालंय। आणि अचानक अशी ग्रोथ झाली तर माझा विचार पूर्णपणे बदलला की चला आता तिकडचे जे प्लांट आहे ते इकडे आणायची वेळ झालेली आहे। थोडा जास्त पाऊस लागू शकतो, पण मी ते ना दुसऱ्या साईडला ठेवते जिथे कमी पाऊस लागेल आणि ज्या झाडांना पावसाची गरज असते ते सगळे या साईडला ठेवते। सगळ्यात आधी तर हॉलमध्ये जो काही बिनकामाचा पसारा होता तो जागच्या जागी ठेवून देते, म्हणजेच सामान। रियांशचा टॉवेल, त्याचे बुक्स सोफ्यावर असतात, कारण कधी कधी ना खूप एक्स्ट्रा बुकही तो बॅगमध्ये ठेवतो ज्याची काहीच गरज नसते, तर ती मी वेळच्या वेळी काढते आणि ते आज तसेच होते। आणि टॉवेलही त्याचा तसाच पडून होता, कारण तो गेल्यानंतर लगेचच आम्ही जिमला गेलो होतो। आता हेअर वॉश करायचं आहे, त्याच्या आधीचं मॅन्डेटरी काम असतं, ठरलेलं काम असतं ते म्हणजे टॉयलेट बाथरूम क्लीन करणे। पण मध्ये अश्विनने एकदा केलं होतं तर ते क्लीन आहे, म्हणून ना मी आज सोफा क्लिनिंग करून घेते आणि वरची जरा जाळी किंवा धूळ असेल तर तीही क्लीन करून घेते। स्पेशली हा जो लॉन्जर आहे ना तिथे खूप जास्त धूळ बसलेली असते, कारण रियांश तिथे जंप करत असतो, धुळीचे पाय नेतो आणि आमचंही मोस्टली तिथेच जास्त बसणं होतं, कारण तिथे पडून लेटून टी व्ही बघितला जाते। रियांश तर कितीतरी वेळा तिथेच झोपतो आणि हा ब्रशनी बऱ्यापैकी सोफा क्लीन होतो। पण आत्ता असं वाटायला लागलं आहे मला की व्हॅक्यूम क्लीनर घ्यावं लागेल, अगदी छोटंसं का असे ना, म्हणजे सोफा क्लिनिंगसाठी किंवा विंडो क्लिनिंगसाठी। कारण कवर मी सोफ्यावर मला वाटतं किती महिने झाले असतील मी टाकलेलंच नाही आहे, कारण आता सोफा ना तसाच बघायला चांगला वाटतो आणि तुम्हालाही त्याची सवय झाली असेल। कितीतरी जणांना माझा सोफा आवडतो आणि जेव्हा अशा कमेंट्स येतात ना की मी सुद्धा तुझ्यासारखाच सोफा बनवेल किंवा मी सुद्धा तुझ्यासारखाच सोफा बनवला, मस्त वाटतं ऐकायला। तर बनवा, मला तर आवडेल। म्हणजे जे काय आवडतं ते जर कोणाचं आवडत असेल तर कॉपी करायला काहीच हरकत नाही आहे, तर करू शकता, म्हणजे छान दिसत असेल तर। त्यानंतर वरची जाळी काढून घेतली आणि धूळही काढून घेतली। त्यासाठीचा हा जो मी टूल वापरती आहे ना, एक्सटेंडेबल ब्रश किंवा झाडू काय म्हणू शकता आपण याला, तर तो सुद्धा मस्त आहे। म्हणजे डिपेंडन्सी राहत नाही, आपण सगळं व्यवस्थित वरच्या साईडनी क्लीन करून घेऊ शकतो। मस्तपैकी हेअर वॉश केला आणि परत बाल्कनीत आले। तर बघा हे स्पायडर प्लांट अगदी छोटे छोटे मी यामध्ये लावले होते आणि हे टँगल हार्ट जे आईने मला दिलं होतं आणि अगदी छोटंसं होतं ते किती मस्त ग्रो होतं आहे खालच्या साईडनी। आणि ही फुलं तर सगळ्यांनाच आवडत आहे। ह्याचं मला ना कोणीतरी नाव पण सांगितलं होतं, पण खरंच सॉरी मी परत एकदा नाव विसरले आणि ह्याचं नाव मी पॅन्टम बोलत होते, याचं नाव पॅन्टस आहे। हे सुद्धा मला तुमच्यापैकीच कोणीतरी सांगितलं।
तर ती फुलं, ती झाडं बघितली, त्यांची ग्रोथ बघितली आणि मस्त वाटतं जेव्हा सकाळी सकाळी असं बघायला मिळतं. टँगल हार्ट तर आईने मला म्हटलं होतं की ते कशाही परिस्थितीत लागतात, कारण माझ्याकडे याआधी नव्हतंच. मला सायलीने अगदी छोटंसं दिलं होतं एक कटिंग, पण ते सुद्धा ना त्या बाल्कनीत ठेवलं होतं तर ते वाढतच नव्हतं. मला वाटतं त्याला उन्हाची गरज आहे. बाकी खत वगैरे मी खूप असं झाडांना टाकत नाही, काही आहेत तेच माझे कितीतरी वर्षापासून मी तेच यूज करते, कधीतरी सांगेल तुम्हाला. आणि आता स्वयंपाकाला लागले. आणखी एक मला आता तुमच्याच कमेंटपैकी एक कमेंट आठवली. त्यातली कमेंट अशी होती की नीता, तू स्वयंपाक करताना जी गाणी म्हणतेस ना ती आम्हालाही ऐकव. खरं सांगू, माझ्या गाण्याचा आणि सूर, ताल, लय ह्याचा काहीही संबंध नसतो. मी काहीही गाणं म्हणत असते. आता इथे सध्या चिमणी चालू होती, त्यानंतर माझा अगदीच म्हणजे छोट्या आवाजात मी गात होते, त्यामुळे आत्ता नाही पण कधीतरी ना नक्कीच माझा बेसूर आवाज मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर एकदा ऐका, त्यानंतर तुम्हीच म्हणाल की नीता नको ठीक आहे, तू जे हळू आवाजात गातेस ना तेच गा आणि तू आपलं एन्जॉय कर. आणि मी एन्जॉय करत असते, मला आवडतं असं हलकं हलकं. मला ना ते कानात हेडफोन किंवा असे मोठे हेडफोन अजिबात आवडत नाही, मला त्यांनी खूप इरिटेट होतं. म्हणजे गाणी ऐकायची असेल ना तर अशी ओपन ऐकलेली मला आवडतात, पण ते असंच नुसतं कानात घालून ना मला खूप इरिटेशन होतं त्यांनी. म्हणजे जे गाणं चांगलं असेल ना त्याचासुद्धा मला राग यायला लागतो. काय माहिती का, माझ्यासारख्या असतील काही, पण बऱ्याच जणींना ना आवडतं ते हेडफोन टाकून कामं करायला, गाणी ऐकायला. प्रत्येकाची आपापली आवड असते, तर ऐकत जा छान वाटत असेल तर. आणि चपाती करायची होती पण मी गॅसच चालू केला नाही, म्हणून ना अशा 2 चपात्या मला करून घेतल्या. आणि हे जे चॉपिंग बोर्ड आहे ते जरा मोठं असल्यामुळे ना पुऱ्याही भरपूर करता येतात एकाच वेळेस आणि चपात्याही 2 किंवा 3ही करता येतात, म्हणजे करून ठेवता येतात, तर त्याचा फायदा मला होतोच. स्वयंपाक मी पूर्ण आवरून घेतला, माझा ब्रेकफास्ट केला आणि ब्रेकफास्टनंतर थोड्या वेळाने मला हे सगळे म्हणजे सीड्स होत्या मोस्टली, यामध्ये सीड्स, अक्रोड्स आणि थोडेसे मनुके होते, तर ते मी खाऊन घेतले. पूर्ण घरात तर आपण वावरतोच, पण तरीसुद्धा एखादी जागा किंवा कोपरा असा असतो जिथे खूप कमी जाणं होतं आणि तीच जागा आहे ॲक्च्युली मी आत्ता जिथे बसली आहे ना ती. कारण ती जागा नेहमी रिझर्व असते, रियांश ती जागा घेऊन बसतो. आणि माझं टी व्ही बघायचं असेल तर मी डायनिंगवर किंवा लॉन्जरवर बघूनच बसते, त्यामुळे तिथे बसायचं ना खूप कमी. मला असं वाटलं की आज कितीतरी दिवसांनी मी तिथे बसली आहे. असो, जेवणाची वेळ झाली होती तर माझा लंच आहे 3 एग्स, त्यावर फक्त मी चिली पावडर, थोडासा गरम मसाला आणि मीठ घातलं आहे. आणि अश्विनसाठी जे जेवण बनवलं होतं ते तुम्हाला दाखवलंच. इतकी इच्छा होत होती ना ती भाजी चपाती खायची, पण खूप कंट्रोल चालू आहे सध्या. तर जेवायसाठी आता दोघांना मिळूनच जेवायची सवय आहे. माझं जेवण अगदी 5 मिनिटात होईल, पण तरीसुद्धा मिळून जेवायची सवय आहे, तर ती घरी असल्यानंतर असं वाटतंच की सोबत जेवलं पाहिजे. एवढ्यात जरा गप्पा होतात या जेवणाच्या वेळी, चहा घेताना, सकाळचा ब्रेकफास्ट करताना आणि रात्रीचं जेवताना. नाहीतर मग काय होतं, अश्विन त्यांचं काम करत असते आणि मी माझ्या कामात बिझी असते आणि रात्रीचं तर मग कामं असतात, त्यानंतर न्यूज चालू असते, मोबाईल चालू असतो, त्यामुळे असं गप्पा गोष्टी करण्यासाठी म्हणजे एकत्र असूनही काही वेळ मिळत नाही. आता अभ्यासाचं तुम्हाला मी सांगू, रियांशचे पेपर तर चालू आहेत आणि हे सगळेजण रिलेट करतात की मुलांपेक्षा आपल्याला माहिती असतं की कुठला पेपर आहे, कुठला सिलेबस आहे, काय आहे क्वेश्चन्स आन्सर, कुठल्या पोर्शनमध्ये काय आहे, हे ना मुलांपेक्षा आपल्याला माहितीच असतं. पण अभ्यासही मला वाटतं आपणच जास्त करतो, कारण बऱ्यापैकी क्वेश्चन आन्सर आपल्याला माहिती असतात. आता मी इतकी इरिटेट होत होते इथे का ते तुम्हाला ना पुढचं कॉन्व्हर्सेशन ॲक्च्युअलमध्ये ऐकवते. आणि असा ना रियांश इतका चंचल आहे की तो एका ठिकाणी खरं तर बसून उत्तर देत नाही, त्याचं सारखं इकडे तिकडे जाणं चालू असतं आणि मला सगळ्यात जास्त ते इरिटेट करतं. तर आता तुम्ही हे ऐका आणि मला सांगा. कहाँ पे है? आगरा कहाँ पे? यूपी. आगरा ब्रैकेट में यूपी. अब हु बिल्ट द अबव मोन्यूमेंट एंड व्हाई? एम्परर शाहजहां फॉर हिज वाइफ मुमताज. शाहजहां ने बनाया था उसकी वाइफ के लिए, मुमताज के लिए. समझ लो, बनाया था उसकी वाइफ के लिए, मुमताज. मुमताज मुमताज किसने बनाया था? मुमताज. किसने बनाया था? मुमताज. किसने बनाया था? हाँ, किसने बनाया था? फ्रांसिस टुका. शाहजहां, एम्परर शाहजहां ने बनाया था उसकी वाइफ के लिए मुमताज. उसकी वाइफ का नाम था एम्परर शाहजहां. हाँ, एम्परर अशोक था ना, वो अलग है.
बघितलं, तुम्हालाही हसू आलं असेल आणि मी जेव्हा परत ऐकलं ना तेव्हा खरंच मलाही हसू आलं. म्हणजे तेव्हा तर खूप राग येत होता, पण आता एवढं हसू आलं. मुमताज, ताजमुम, शहाजहान, सांची स्तूपा. आणि मी मान्य करते की थोडासा जो चॅप्टर आहे तो कठीण होता. म्हणजे नावही कठीण आहे, जसं की अकबर, शहाजहान, त्यानंतर हैदराबाद. तर हे सगळं त्याच्याशी असं नॉर्मल वेनी कधीच बोललं गेलं नाही किंवा सांगितलं नाही त्याला. मग एकदम ते पाठ करणं त्याच्याकडनं थोडंसं कठीण होतं, ते नावं लक्षात ठेवणं आणि एवढं सगळं कन्फ्युजन. बापरे, खरंच माझं ना असं डोकं फिरल्यासारखं झालं होतं. आणि तेवढ्यात माझं पार्सल आलं. इतकं बरं वाटलं ना. मी काही ड्रेसेस ऑर्डर केले होते आणि असं वाटलं की खरंच हे रिलॅक्सिंग आहे माझ्यासाठी, कारण त्याने माझं डोकं एकदम काय म्हणतात त्याला, काहीच सुचत नव्हतं मला. मग जे ड्रेसेस आले होते त्यापैकी ना लगेचच मी एक ड्रेस ओपन करून बघितला. स्पेशली हा ड्रेस, कारण हा मी ह्याच्या कलरवरून मागवला होता. अगदी सिम्पल ड्रेस आहे, खूप असं काही हेवी वर्क किंवा डिझाईन नाही आहे, फक्त मला कलर आवडला होता आणि असा कलर माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे म्हटलं की चला मागवून बघूया. आणि खरंच मस्त दिसत होता, कॉटन मटेरियलमध्ये आहे. पटकन घालूनही बघितला आणि कलर खूपच मस्त आहे. प्युअर कॉटन मटेरियल आहे. पॅन्टही एकदम कम्फर्टेबल आहे आणि ओढणीसुद्धा एकदम सॉफ्ट आहे कॉटनमध्ये. खूप अशी हेवी किंवा खूप अशी जड नाही आहे. खूपच सिम्पल नेक, व्ही नेक आहे. अगदी छोटीशी प्रिंट आहे व्ही नेकवर आणि ऑफिस वेअरसाठी एकदमच मस्त आहे. तर ह्याची लिंक मी कम्युनिटी पोस्टला टाकते, जर तुम्हाला हवं असेल तर तिथून तुम्ही चेक करू शकता. संध्याकाळच्या वेळी तर दारं आणि खिडक्या बंदच करून घेते, फक्त नेटवाल्या विंडोज ओपन असतात आणि एखाद दुसरं चिलटं दिसलं ना तर तेही मी असं या रॅकेटनी मारून देते. पण आता एवढं शोधत होते, पण त्या एखाद दुसऱ्या चिलटाशिवाय अजिबात चिलटं नव्हते आणि डाससुद्धा नाही आहेत, माशाही नाही आहेत. त्यासाठी असं एक रॅकेट असावं, म्हणजे फक्त डासांसाठीच नाही तर ते चिलटं ना हाताने मारणं खूपच कठीण आहे, अजिबात हातात येत नाही. या रॅकेटनी व्यवस्थित मारल्या जातात. तर ते करून घेतलं आणि संध्याकाळची वेळ आहे तर सगळ्यात आधी आता दिवाबत्ती करून घेते. रियांशचा परत मला अभ्यास घ्यायचा आहे. तोही बिचारा वैतागला होता, म्हणून त्याला ना जरा 15-20 मिनटं म्हटलं की जरा खेळून ये, म्हणजे त्याचंही जरा माइंड फ्रेश होईल आणि मीही तोवर माझं जे काय करायचं आहे स्वयंपाक, दिवाबत्ती सगळं करून घेते. संध्याकाळी खेळून आल्यानंतर ना परत त्याला अभ्यासाला बसवलं. तसा मी लोड देत नाही त्याला आणि मोस्टली त्याचं झालं असतं, पण आजचा ना थोडासा चॅप्टरही कठीण होता आणि त्याचं झालं नव्हतं. आणि त्याची ना किरकिर चालू होती की मला काहीतरी खायला दे, फ्रीजमध्ये फ्रेंच फ्राईज आहेत ते तळून दे किंवा मग फ्राईज करून दे. पण ना त्याच्या घसात थोडासा मला वाटतं आहे की खोकला होईल, त्यामुळे आता एक्झाममध्ये मी काहीच रिस्क घेतली नाही. पण त्याला आवडेल आणि जरासं थोडंसं चटपटीत पण लागेल असंच करून देते. तर पापड आहे ना भाजलेला त्याला जास्त आवडत नाही, तळलेला आवडतो. तर आता पूर्ण मी डीप फ्राय करणार नाही आहे, तर तव्यावर ना थोडंसं तेल टाकायचं आणि त्यावर असा तेलामध्ये पापड भाजून घ्यायचा. म्हणजे जसं आपण मसाला पापड कसा खातो तो ॲक्च्युअलमध्ये तसाच बनतो. तो ॲक्च्युअल तळलेला नसतो, तो थोडंसं तेल टाकून असा तव्यावर भाजलेला असतो आणि तळल्यासारखाच लागतो. म्हणजे तेलही कमी लागतं आणि तळलेला पापडही खाल्ला जातो. मसाला पापड बनवायचा असेल तर असाच पापड भाजून घ्यायचा, म्हणजेच शॅलो फ्राय करून घ्यायचा आणि मस्त लागतो तो. तर तसेच आता 2-3 पापड मी त्याला असे करून दिले, म्हणजे त्याचं मनही लागेल अभ्यासात आणि पुढचा जो काय अभ्यास आहे तो तरी तो व्यवस्थित करू शकेल. असं होतं ना, म्हणजे एखादी गोष्ट करायची नसेल तर आपल्याला लगेचच भूक लागते किंवा मग लक्ष लागत नाही, काहीतरी चांगलं चुंगलं खावंसं वाटतं. आणि मुलांचं तर तसंही आहे, म्हणजे अभ्यास कर म्हटलं की तसंच त्याला काही ना काही पाहिजे असतं खायला. आणि आता तर काय, म्हणजे मूड नसताना सुद्धा अभ्यास करावा लागतो, मग तर काहीतरी द्यावंच लागलं. ही डिनर मला वाटलं की एक दोघांसाठी बनवला काही पण डिश की होऊन जाईल, पण ते म्हणतात ना इनमीन घरात 3च लोक पण तिघांसाठी वेगवेगळे डिश बनणार आहे. तर वेगवेगळं म्हणजे काय, तर माझा डिनर तर वेगळा असणार आहे. आणि अश्विनला मटकीची उसळ करून पाहिजे होती, तर त्यांच्यासाठी मी मटकीची उसळ करते. आणि रियांश बोला मला काही मटकीची उसळ खायची नाही आहे, पहिलेच त्याचा मूड नव्हता. तो बोलला मला मस्तपैकी चपाती करून दे. गरमागरम चपाती खायला त्याला खूप आवडते, अशी तव्यावरची ताटात त्याला खूप मजा येते खायला. तर सकाळची भाजी होती डाळ पालक, तो बोलला की मी त्याच्याशी खाऊन घेईल. तर असं करता करता मिनिमम अर्धा तास तर गेलाच यामध्ये. मला वाटलं होतं की लवकर होईल, मग कसं दोघांचंही एकत्र झालं असतं तर मग एवढं सगळं तामझाम करावं लागत नाही. तर पटकन आता आम्ही जेवणही घेतो. आणि मी तर त्याचा अभ्यास घेऊन कंटाळले होते. अश्विनचं ऑफिस झाल्यानंतर मी त्यांच्याजवळ दिलं की आत्ता
तुमचा वेळ आहे, तुम्ही त्याचा अभ्यास घ्या. अभ्यास घ्या म्हणजे काय, त्याला लर्न करायला लावायचं आहे आणि फक्त विचारायचं आहे. पण विचारतानाच जो काय गोंधळ होतो किंवा जे काय डोकं फिरतं ना, ते तुम्ही बघितलंच. हसायलाही आलं, मला तर खरंच खूप हसायला आलं आणि कॉमेडी वाटते कधी कधी. खरंच तो ना खूप कॉमेडी करतो कधी कधी. पण असो, आता सगळं झाल्यानंतर अश्विन त्याचं घेत आहेत. काय घेत आहेत, मी खरंच थकले होते. पण शेवटी जे काय माझ्याकडे ड्रेसेस आले होते ना, ते बघितल्याशिवाय तर काही मी सोडणार नव्हते. कारण बघितल्याशिवाय मला कळणार कसं की कसे आहे ड्रेसेस, कलर कसा आहे, मटेरियल कसं आहे. आत्ता मी शेअर करणार नाही आहे तुमच्याशी. आणखी 2 ड्रेस माझे यायचे आहेत, ते सगळे आल्यानंतर मग एकदमच सगळं शेअर करेल. पण मी बघून ठेवले की कसे आहे, म्हणजे रिटर्न वगैरे करायचे असेल किंवा काही मिसिंग असेल तर मग लवकर रिटर्न करता येतं. तर चला, मी ड्रेस बघून झालेत आणि छान आहेत, पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवते. बस आजच्या दिवशी पुरतं एवढंच. आज मी ना म्हणजे मेंटली आणि फिजिकली दोन्ही ह्यानी थकले होते. कारण वर्कआउट केलं त्यांनी, बॉडी पेन होत होती आणि रियांशचा अभ्यासने माझं डोकं फिरलं होतं. पण तरीसुद्धा हे रात्री बघून ठेवलं आणि रात्रीचा कारभार म्हणजे काही ना काही करायचं होतं. त्यात त्यांनी ते रूम फ्रेशनर आणलं आणि सगळीकडे मारत होता. खरंच ह्याला काम सांगणं म्हणजे ना खूप काम वाढवून ठेवतो. रूम फ्रेशनर एवढा मारला आहे त्यांनी की पूर्ण नाकात गेला आहे माझ्या तो. त्याला लगेचच ठेवायला लावलं. आणि चला, व्हिडिओ मी इथेच एंड करते. कसा वाटला नक्की सांगा. चला बाय, उद्या भेटूया.